तुमच्या कानात काहीतरी मला सांगितलं आहे. तळ्यावरती जायचं आहे. सखूला खुमाईला घेऊन ये, मी तुम्हाला घेऊन जाईन. असं तुझी योजना तर लय भारी आहे. मग असणारच. आता मी आलोय ना, रडू नका. समजा चुटकी सरशी करून बघा. अरे मग चल की लगे निघू. हा पण एकमेक आहे. मी समजांच्या समोर नाही येणार. फक्त वाट दाखवी. असं म्हणजे महाभारतातला कृष्ण आहेस होय? वाट दावणारा. चल चल लगे निघू. ती भारी वाटतंय ग इथं. पाण्यावरचे तरंग बघताना मनात उसळणारे तरंग भी शांत होतील. पर तुला कसं सुचलं ग मला इथं आणायचं ते? अगं मला नाही सुचलं. तो पांडू आहे ना, पांडू, तो म्हणाला घेऊन ये दोघांना फिरायला. नाही नाही, तो म्हणाला लखुमाईला फिरायला घेऊन जा असं. असं वय. बघाय पाहिजे कोण हा ह्यो पांडू ते. पर काय बी बोल, लई छाक आहे ही जागा. इथे आल्यावर वेळ कसं जातो तेच कळत नाही. सखूबाई, वाटेवर तुमचं लक्ष आहे हे मला कळत का नाहीये, पण मला तुमची आवड ठाऊक आहे हो. आता बघा तुम्ही कसं भरभरून बोलायला लागाल. सखूताई, तुम्ही विठुराया संग केव्हापासून बोलायला लागला? विठुराया? अगं हे बघ, मी एवढीशी होते ना तेव्हापासूनच बोलते मी विठुरायाशी. तुम्हाला आवडतं तो? मग तुम्हाला नाही आवडत? असं का विचारलं? मला पटत नाही ग. म्हणजे बघ, पंढरपूरला समजे त्याला भेटायला येतात. रखुमाई माता कुठे आहे सांग? त्याच्या सांगतीनं हाय का? नाही. अगं तिची जागा त्याच्या मागल्या अंगाला हाय. बरोबर बी ठेवत नाही. उगा आपलं वामांगी रखुमाई म्हणतात. अगं लखुमाई, विठुराया इतका गोड या जगात कोणी म्हणजे कोणीच नाहीये. त्याला लखुमाईची काळजी आहे ना. जो तो येईल त्याचा भार रखुमाई मातेवर पडू नाही म्हणून त्यांनी काळजीपोटी रखुमाई मातेला मागे ठेवलंय, सुरक्षित. लगी बाजू घेतीस ग? अगं नाही, तू एवढ्या भक्तांना सांभाळतो, मग मातेला का नाही सांभाळणार? अजून पांडुरंग दादाला घेऊन का नाही आला? अरे मर्दा, अरे कधी येईन तुझं ते तळ? हे बघा आलं. पण मी सांगितलंय तसंच करायचं. आपलं ठरलंय की नाही, मला आणायचं मुरडायचं नाही. असं? अरे मी कशा पहिला असतो या असं जाणार आणि प्रेमाची हळद देऊन टाकणार. असं होय. चला चला तिकडे चला. ह्या पुढं अजून मग ते बघा, त्या दोघी तिथं आहेत. अहो द्या आई. देव. हो द्या की आई. अरे इतना कशी हळी देऊ मी? तुमचा दमच नाही. उगाच आणलं तुम्हाला इथं. चल मग जाऊ माघारी. नको, असं काय करताय? या संदरान तुमचं काय? संध्या पक्षी तुम्हाला साथ द्यायची. तुम्ही नुसते हाई तर द्या. भगवंता,
साऱ्या निसर्गाने जर का तुमची भावना मातेपर्यंत पोहोचवली तर तुम्ही समजे माझ्या बरोबर आहात ना? बघा बघा समजे आहेत. आता येळ काढू नका, बोला. अगे कारभारनी, अगे साजनी, माझा जीव तुझ्यावरच जडलाय ग. नेहमी किती मोघम व्यक्त होता, पण आज या रांगड्या भाषेत किती छान वाटतंय, किती मधुर. आहा, किती ग्वाड. सखुताई, बहुतेक कुणीतरी आलंय इथं. चल आपण दुसरीकडे जाऊ. म्हणजे पांडुरंग दादाला घेऊन आलेलं दिसतोय. अगं पण ते इथेच येणार आहेत ना. ते म्हणजे नाही, इथे कोण येणार आहे? तुला भात झाला असेल. नाही नाही, भासबीस काही नाही. मी पाहिलं ना दिव्य दृष्टीने. तू चल आपण दुसरीकडे जाऊ. चल. अगं लघुमाई ऐक ना. चल म्हणलं ना. अगं पण चल. अगं पण ऐक ना लघुमाई. चल म्हणलं ना.